नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर, जिथे तुम्हाला मिळते सर्वात जलद आणि विश्वासार्ह बाजारभावाची माहिती। शेतकरी बांधवांनो, आज आपण तुरीच्या प्रमुख बाजारांचे बाजारभाव पाहणार आहोत। आज तुरीच्या बाजारात जे काही घडत आहे ते अचानक नाही। सध्या तुरीचे दर बाजारात 8,500 रुपयांच्या आसपास पोहोचलेले आपण पाहतोय आणि लवकरच 9,000 पार करतील। यामागे ठोस कारणे आहेत। अलीकडेच वर्तमानपत्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की देशात तुरीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालेले आहे। विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या प्रमुख राज्यांमध्ये उत्पादन घटल्यामुळे पुरवठ्यावर मोठा ताण आला आहे। याशिवाय आयात कमी होणे, आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीची मागणी वाढणे आणि साठेबाजीवर असलेली मर्यादा या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे तुरीच्या दरांना मजबूत आधार मिळतोय। आता थेट आजच्या तुरीच्या बाजारभावांकडे वळूया। पण त्या अगोदर अशी अचूक आणि वेळेवर बाजारभावाची माहिती दररोज तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता आजच्या तूर बाजारभावाचे सखोल विश्लेषण करूया आणि सर्वात आधी एमएसपी पासून सुरुवात करूया। सध्या तुरीचा सरकारी किमान आधारभाव म्हणजेच एमएसपी 8,000 रुपये प्रति क्विंटल आहे। आजच्या बाजारभावाची एमएसपीशी तुलना केली तर अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर एमएसपीपेक्षा वर व्यवहार करताना दिसत आहेत। आज अकोला बाजार समितीत 1,998 क्विंटल आवक असून तुरीचा कमाल दर 8,815 रुपये तर सरासरी दर 8,650 रुपये राहिला, म्हणजे एमएसपीपेक्षा जवळपास 800 रुपये जास्त दर मिळाला। दुधणी बाजारात 788 क्विंटल आवक असताना कमाल दर 8,740 रुपये नोंदवला गेला, जो एमएसपीपेक्षा सुमारे 700 रुपये जास्त आहे। अमरावती बाजार समितीत आज मोठी आवक म्हणजे 4,836 क्विंटल असूनही कमाल दर 8,656 रुपये आणि सरासरी दर 8,328 रुपये राहिला। याचा अर्थ बाजारात मागणी मजबूत आहे। लातूरमध्ये 4,552 क्विंटल आवक असताना तुरीचा कमाल दर 8,602 रुपये आणि सरासरी दर 8,400 रुपये मिळाला, जो एमएसपीपेक्षा स्पष्टपणे वर आहे। जालना बाजार समितीत 7,030 क्विंटल आवक असूनही कमाल दर 8,600 रुपये नोंदवला गेला, तर दुसऱ्या जालना बाजारात 1,474 क्विंटल आवकेसह कमाल दर 8,500 रुपये राहिला। कारंजा बाजारात 3,500 क्विंटल आवक असताना कमाल दर 8,495 रुपये मिळाला, जो एमएसपी जवळपास टिकवून ठेवणारा आहे। धामणगाव रेल्वे येथे 1,350 क्विंटल आवक असून कमाल दर 8,480 रुपये नोंदवला गेला, तर नागपूरमध्ये 2,408 क्विंटल आवकेसह कमाल दर 8,300 रुपये राहिला। औराद, शहाजानी, छत्रपती संभाजीनगर आणि आर्वी या बाजार समित्यांमध्येही सरासरी दर 8,100 ते 8,300च्या दरम्यान आहेत। एकूण चित्र पाहिले तर आज बहुतांश प्रमुख बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर हे एमएसपी 8,000 रुपयांच्या वर किंवा त्याच्या आसपास टिकून आहेत। यावरून स्पष्ट होते की सध्या तुरीचा बाजार मजबूत आहे, आवक असूनही दरावर दबाव नाही आणि पुढील काही दिवस भाव स्थिर ते मजबूत राहण्याची शक्यता आहे। मित्रांनो, अशीच सर्वात अगोदर अचूक आणि विश्वासू बाजारभाव माहिती दररोज तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा।